सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान होत आहे। निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगली 282 सांगली मतदारसंघ येथे डिस्पॅच या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली। तसेच निवडणूक कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्यात। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल हे उपस्थित होते। प्रत्येक विधानसभा मतदारसंघ ठिकाणावरून डिस्पॅच सेंटरमधून ईव्हीएम मशीन घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले। सांगली जिल्ह्यात 2693 टीममध्ये 10,771 कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे। सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज, सांगली, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ आणि जत या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 2448 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष मतदान केंद्रे, महिला नियंत्रित केंद्र, युवा नियंत्रित मतदान केंद्र, दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र व बुरखाधारी मतदान केंद्रांचा समावेश आहे। सांगली जिल्ह्यात एकूण 24,36,820 मतदार आहेत। त्यात सांगली लोकसभा मतदारसंघात 18,68,174 मतदार असून यामध्ये पुरुष मतदार 9,93,024 तर स्त्री मतदार 9,15,026, तृतीयपंथी 124 मतदार आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील शिराळा व इस्लामपूर या मतदारसंघांचा समावेश आहे। या 2 विधानसभा मतदारसंघात 5,68,646 मतदार असून यामध्ये 2,90,373 पुरुष तर 2,78,265 स्त्री व तृतीयपंथी 8 मतदारांचा समावेश आहे।